काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका, निर्णय नाही, संजय राऊतांचं सूचक विधान। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरा कोणी नाही, संदीप देशपांडे यांच्याकडून स्पष्ट। माध्यमांमध्ये बातम्या चालत आहेत असं काहीही बोललो नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितला, सूत्रांची माहिती। राज ठाकरे यांच्याकडून मनसे प्रवक्त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची परवानगी, मात्र वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा सूचना ठाकरेंच्या सेनेच्या युतीवर आता माध्यमांवर व्यक्त होता येणार। काँग्रेसची सावरकरांबद्दलची भूमिका काय हे युती करताना राज ठाकरे नक्की विचारतील। राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या चर्चांवर सामंतांची प्रतिक्रिया। मनसेसोबत काँग्रेसची कोणतीही युती नाही, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडनं भूमिका स्पष्ट। महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना असल्याचं वक्तव्य। आगामी काळामध्ये काँग्रेसच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात, मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांसह नेत्यांचा सूर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही स्वबळाचा सूर। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवार यांची भूमिका, सूत्रांची माहिती। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांचा आढावा। अमरावती आणि वाशिम ग्रामीणमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह। सर्व पक्षीयांचं शिष्टमंडळ उद्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। शरद पवार, उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे तक्रारींबाबत चर्चा करणार। चर्चेनंतर शिष्टमंडळाची पत्रकार परिषद। संग्राम जगताप यांच्यासारखी वादग्रस्त वक्तव्य करू नका, जातीय सलोखा ठेवा, जगतापांवर निशाणा साधत शरद पवारांच्या पदाधिकारी आणि नेत्यांना सूचना। हिंदू महिलांवरच अत्याचार होतात आणि अत्याचार करणारी 100% जिहादीच असतात, संग्राम जगताप यांचं वादग्रस्त वक्तव्य। तर मुस्लिम समाजाकडून जगतापांच्या विरोधात परभणीमध्ये तक्रार दाखल। चंद्रकांत पाटलांमार्फत भाजपकडून माझ्यावर मुक्का लावण्याची तयारी, कुटुंब रस्त्यावर कसं येईल हा प्रयत्न केला, दंगेकरांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप। पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना विकला, शेतकरी नेते कुलदीप करपेंचा आरोप। कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता कारखाना विकल्याचा दावा। नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी, मुख्य आरोपींपैकी एक अजय बोरिसा अटकेत। निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांची विनंती, इंटरपोलकडून मान्य, निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू। मनसे ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा, भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत आयुक्तांना जाब विचारला। राजन विचारे, केदार दिघे, अविनाश जाधव आव्हाड आक्रमक। आधी गुलामीचं गॅझेट म्हणून हिणवत होतात, आता म्हणतात हैदराबाद गॅझेट म्हणून आरक्षण द्या, मनोज जरांगेंची जोरदार टीका। यवतमाळमध्ये कफ सिरपमुळे बालकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त निराधार, श्वसन नलिकेमध्ये अन्न अडकल्यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न, वैद्यकीय अधिष्ठात्यांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये निर्णय, कर्मचाऱ्यांची थकीत देयकं चुकवण्यासाठी सुद्धा निधीची तरतूद। धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधील पहिला मंकीपॉक्स रुग्ण आढळला, जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ, सौदी अरेबियामधून 2 ऑक्टोबरला हा रुग्ण धुळ्यामध्ये आल्याची माहिती।